राजा मिडास. एक होता राजा, त्याचे नाव होते मिडास. त्याच्याजवळ भरपूर सोन्याची नाणी होती, तरीही तो समाधानी नव्हता. रोज रात्री तो नाणी मोजत असे. त्याला सोन्याची फार हाव होती. एके रात्री एक देवदूत त्याच्यासमोर येऊन उभा राहिला आणि म्हणाला, "राजा, तू सुखात आहेस ना?" राजा म्हणाला, "देवा, मी सुखी नाही. मी फार दुःखी आहे. माझ्याजवळ खूपच कमी सोने आहे. मी ज्या वस्तूला हात लावेन ती सोन्याची होईल असा वर मला दे देवा." देवदूत म्हणाला, "ठीक आहे, तसेच होईल." दुसऱ्या दिवशी सकाळी राजा उठला. त्याने ज्या ज्या वस्तूला हात लावला ती वस्तू सोन्याची झाली. त्याचा पलंग, त्याची खुर्ची, बागेतील फुले सगळे सोन्याचे झाले. तो खूप खुश झाला. त्याचा आनंद गगनात मावेना. तो इकडून तिकडे आनंदाने नाचत होता. नंतर त्याला भूक लागली. तो न्याहारी करायला बसला, पण राजाचा हात लागताच पेल्यातील दूध सोन्याचे झाले. त्याने फळे खायला घेतली तर तीही सोन्याची झाली. त्याला काहीच खाता येईना, पिता येईना. तो निराश झाला. राजाची एकुलती एक मुलगी त्याच्याजवळ आली. ती राजाची फारच लाडकी होती. ती राजाला बिलगली आणि क्षणातच तीही सोन्याची निर्जीव मूर्ती झाली. आता राजा खूपच घाबरला. त्याला आपली चूक कळली. देवदूत पुन्हा राजा मिडास समोर आला आणि म्हणाला, "राजा, आता तरी तू सुखी आहेस ना?" राजा मिडास म्हणाला, "नाही, मी सुखी नाही. देवा, मी चुकलो. मला क्षमा कर. मला समजले, सोन्यापेक्षा इतरही खूप गोष्टी महत्त्वाच्या आहेत, आवश्यक आहेत. मी परत कधीही सोन्याची हाव करणार नाही. देवा, मला दिलेला वर तू परत घे. माझी गोड मुलगी, माझ्या सगळ्या वस्तू मला परत दे." देवदूताने राजा मिडासला माफ केले आणि वर परत घेतला. राजाची मुलगी सजीव झाली आणि बाकी सर्व वस्तूसुद्धा पहिल्यासारख्या झाल्या. राजा मुलीला पाहून खूप खुश झाला. तात्पर्य: कोणत्याही गोष्टीची अति हाव ही वाईटच असते. तर फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फ्रेंड्स अँड बाय बाय.